नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा छान असा भाग तुम्ही पाहत आहात. कारण आज सायलीचं तन्वीसोबत जोरदार भांडण झालंय. त्याचप्रमाणे सायलीने आता सदामयनासमोर या तन्वीचं खरं रूप आणलंय. त्यामुळे आजचा भाग खरोखरच खूप छान आहे. मजा येणार आहे पाहायला. शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता गुढीपाडव्याची पूजा करायची असते. आता सगळेजण इथे पूजेसाठी तयार होऊन आलेत. तर आता सायली बोलते की प्रिया, अगं पदर कसा घेतलायस तू? थांब बरं, मी नीट करते. आणि आता प्रियाचा तो पदर नीट करून देण्याच्या बहाण्याने ती आता अर्जुनला तिच्या खांद्यावरील ती भाजलेली खूण दाखवते. आता अर्जुन देखील खरं तर ती भाजलेली खूण पाहून आश्चर्यचकितच होतो आणि त्याची देखील खात्री पटते की आपण आता राईट ट्रॅकवर आहोत, की आता हीच बबली लोखंडे आहे म्हणून. तर आता कल्पना बोलते की चला आता पूजा करून घेऊयात. तेवढ्यातच आता तन्वी पुढे येते आणि बोलते की चल अश्विन, पूजा करून घेऊयात, आपण मागच्या वर्षी केली होती तशी. त्यांना थांबवतच आता कल्पना बोलते की तन्वी, अगं थांब, मागच्या वर्षी तू आणि अश्विनने पूजा केली होतीस की नाही? मग यावर्षीची पूजा सायली आणि अर्जुनला करू देत. आता हे ऐकल्यावर अश्विन आणि तन्वीचा चेहरा मात्र पडतो. पण कल्पना पुढे बोलते, अगं तू खूप समजूतदार आहेस, मला माहित आहे की तू समजून घेशील, तुला अजिबातही वाईट वाटणार नाही. आता मात्र बळच तोंडावर ते उसणं हसू आणत तन्वी बोलते की हो चालेल, काही हरकत नाही, करा ना तुम्ही पूजा. त्यावर आता अश्विन देखील बोलतो की तन्वी ना आजकाल खूप समजूतदारपणा दाखवतीये वगैरे. आता त्याचं हे बोलणं ऐकल्यावर अर्जुन मात्र लगेच त्याला टोमणे द्यायला तयारच असतो. अर्जुन बोलतो, हो मग तिचं रोज नवीन एक रूप पाहायला मिळतंय आम्हाला. आणि आता तर काय, म्हणजे आज पण एक नवीन रूप पाहायला मिळालो. म्हणजे बघ ना, तिचा समजूतदारपणा पाहायला मिळाला ना आज आम्हाला. चल सायली, आपण पूजा करून घेऊ बरं, पूजेला उशीर नको व्हायला. आणि आता सायली आणि अर्जुन दोघेही मिळून आता पूजा करतात. तर आता सायली गुढीला प्रार्थना करते की या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नको. बबली लोखंडे नावाचं जे काही संकट या घरावर आलंय, त्या संकटाला लवकरात लवकर या घरापासून दूर कर. तर अर्जुन देखील हीच प्रार्थना करतो की बबली लोखंडेचा खरा चेहरा आता जगासमोर आणण्यासाठी आम्ही खूप जवळ आलोय, आम्हाला फक्त आणि फक्त यामध्ये यश दे म्हणून. तर आता सायली आणि अर्जुनची पूजा झाल्यानंतर अस्मिता आणि सचिन पूजा करायला येतात. पण खरं तर त्या सचिनला आता या पूजा वगैरे मध्ये काही एक इंटरेस्ट नसतो आणि ते त्याच्या चेहऱ्यावरून इथे आपल्याला स्पष्टपणे पाहायला देखील मिळतंय प्रेक्षकांनो. तर आता सायली आणि अर्जुनची पूजा झाल्यावर ते थोडे साईडला येतात आणि अर्जुन आता सायलीला बोलत असतो की पाहिला मी देखील तो भाजल्याचा डाग. आणि आता आपण एक स्टेप पुढे आलो आहोत की ही बबली लोखंडेच आहे हे सिद्ध करण्यासाठी. पण आता आपल्याला सदामयनासमोर हिचा खरा चेहरा लवकरात लवकर आणायला हवाय. आपल्याला हे काम आजच करायला हवंय. तर आता ह्या दोघांचं इकडे हे बोलणं सुरू असतं. तर अश्विन आणि तन्वी आता पूजा करतात आणि त्यांची पूजा करून झाल्यानंतर आता प्रताप आणि कल्पना येऊन पूजा करतात. असं आता एकामागोमाग एक सगळेजण येऊन आता गुढीची पूजा वगैरे करताना दाखवलेत. आणि सर्वजण असे मस्तपैकी आता गुढीपाडव्याचा सण साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इकडे आता ही मैना मात्र आता सायलीची वाट पाहतीये. कारण आता सायली आज बबलीचा खरा चेहरा तिच्या समोर आणणार असते. तर ती आता बेचैन होऊन आता सायलीची वाट पाहतीये आणि वर त्या शांताला बोलते की शांते, बघ ती सायली येणार होती ना आज, माझ्या पोरीचा खरा चेहरा माझ्या समोर आणणार होती ना, काय झालं? सकाळपासून फिरकली सुद्धा नाही इकडं ती. त्यावर आता सदा तिला बोलतो, अगं येईल, नाहीतर इतके दिवस तू बबलीची वाट पाहतच होती ना, मग एक दिवस सायलीची वाट पहा, त्याला काय होतंय बरं. आता मात्र मैना या सदावरच चिडते आणि त्याला बोलते की ओ तुम्ही गप्प बसा हो. नाही म्हणजे तुमचा जीव काय वाचवला त्या सायली अर्जुननी, तुम्ही मात्र लगेच त्यांच्या बाजूने झालात. शेवटी कितीही काही झालं ना, रक्त ते रक्तच असतं. तर आता शांता तिला बोलते की मैने जरा धीर धर ना. अगं मला खात्री आहे सायली तिने दिलेला शब्द ना कधीही मोडणार नाही, येईल बघ ती. आता तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि बोलतो की एकदम बरोबर बोललात तुम्ही. आता अर्जुनला समोर पाहून मैना लगेच बोलते, काय झालं,
तू तर एकटाच आलायस, तुझी बायको सायली कुठे आहे? ती तर दिवसभर फिरकली पण नाहीये इकडे. हं, तुम्ही काय बबलीचा खरा चेहरा माझ्यासमोर आणणार होते ना आज? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, ती घरी त्याचीच तयारी करतीये. तुम्हाला विश्वास नाही बसत आहे ना? थांबा 1 मिनिट, मी दाखवतो. आता अर्जुन त्याच्या खिशातनं त्याचा फोन काढतो आणि आता तो सायलीला व्हिडिओ कॉल करतो. तर सायली आता इकडे तन्वीच्या खोलीबाहेरच असते आणि सुदैवाने आता तन्वीच्या खोलीचा दरवाजा देखील उघडाच असतो. तर सायली आता तो व्हिडिओ कॉल रिसीव करते आणि दरवाजा थोडासा उघडून आता सदामयणाला तन्वी दाखवते. तर तन्वी आता मस्त बेडवर लोळत पडलेली असते. आता हे पाहून सदा बोलतो की बघ बघ. त्यावर आता अर्जुन बोलतो की आपला फोन म्यूटवर आहे, तुम्ही मोठ्याने देखील बोलूच शकता. त्यावर सदा बोलतो बघ महिने, इकडं बाप मरायला लागलाय आणि ही मात्र आरामात झोपा काढते, आणि तू काय म्हणाली होतीस की काहीतरी कामात अडकली असेल वगैरे ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की आता यावर देखील तुमचा विश्वास बसत नसेल ना, थांबा मी अजून काहीतरी दाखवतो तुम्हाला. आणि आता अर्जुन त्याने सोबत आणलेला मैनावतीचा फोन देखील बाहेर काढतो आणि मैनावतीच्या फोनवरनं आता तो तन्वीच्या फोनवर मिस कॉल देतो. तर आता इकडे तन्वीचा फोन वाजल्यावर ती मात्र झोपेतून जागी होते आणि पाहते तर मैनावतीचा फोन आहे. आणि आता ती पुढे बोलते, काय कटकट आहे बरं या महिन्याची, सारखी फोन करत असते, मेसेज करत असते. नाही, एव्हाना तर तिला कळायला देखील पाहिजे होतं की मी तिचा फोन उचलत नाहीये म्हणजे मला काही तिच्याशी बोलण्यात किंवा तिचा फोन वगैरे उचलण्यात काही इंटरेस्ट नाहीये म्हणून. पण आता हे पाहून सदामयणा मात्र आता शॉक झालेत की ही असं कसं काय बोलू शकते किंवा असा कसा काय विचार करू शकते बाबा आपल्याबद्दल, म्हणून ही तर आपलीच पोरगी आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की तुमचा अजून देखील विश्वास बसत नाहीये ना, थांबा मी अजून काहीतरी दाखवतो तुम्हाला. आणि आता तो मैनाच्या फोनवरनं तन्वीच्या फोनवर मेसेज करतो की लवकर पैसे आणि डॉक्टर पाठव, तुझ्या बापाची तब्येत लईच बिघडली आहे म्हणून. आता असा मेसेज तन्वीच्या फोनवर गेल्यावर ती तो मेसेज वाचते आणि बोलते की काय म्हणजे हे काय आता सदाचं नवीन नाटक आहे. नाही, एकदाचा तो सदा गचकला ना की माझ्यासाठी बरंच होईल, आणि त्याच्या मागोमागनं ती मैना देखील गचकायला हवी आहे. नाही, एकदाचा डोक्याचा ताप जाईल माझ्या, नाहीतरी या दोघांपासून मला जास्तच धोका आहे वगैरे. आता असं काहीसं ती बडबडत असते तो मेसेज पाहिल्यानंतर. आणि आता ती आपल्याबद्दल असं बोलतीये हे पाहून सदा आणि मैनाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. नाही, सदाला थोडीफार आयडिया आलेली असते, पण मैनाचा मात्र तिच्या बबलीवर जास्तच विश्वास असतो. आणि आता बबलीच्या तोंडूनच हे स्वतःबद्दलचं हे असं काही मत ऐकल्यानंतर मात्र तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली. चांगलाच मोठा धक्का बसलाय तिला. नाही, साहजिकच आहे मित्रांनो, म्हणजे आपले पोटची मुलं जर आपल्याबद्दल असा काही विचार करत असतील, त्यांना जर आपल्याशी काही घेणं देणं नसेल म्हटल्यानंतर कुठल्याही आईवडिलांची अवस्था ही अशीच होईल. आता हे सगळं ऐकल्यानंतर सदा मैनाला बोलतो, पाहिलंच का मैने, ही अशी पोरगी आपल्या पोटी जन्माला आली आहे. ही जन्माला येण्यापेक्षा ना नसती आली ना तर लई बरं झालं असतं. आता मैनाला देखील खरं तर रडू येत असतं. पण आता इकडे नेमकं आता सायलीकडनं दरवाजाला धक्का लागतो आणि दरवाजाचा आवाज होतो. आता तन्वीचं लगेच लक्ष जातं दरवाजाकडे आणि ती बाहेर येऊन पाहते दरवाजाच्या दिशेने कोणी आहे का, दरवाजा कसा वाजला बरं. खरं तर आता सायली तिथेच दरवाजाच्या आडोशाला लपली आहे आणि तिला खूप भीती वाटते की आता ती पकडली जातीये का काय. पण तन्वी दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत ती मात्र तिथून सटकते. तर इकडे परत तिच्या खोलीमध्ये आल्यानंतर ती सदामयणाला व्हिडिओ कॉल करते आणि त्यांच्याशी बोलत असते. त्यावर आता सायली बोलते, पाहिलं ना तुम्ही, तुमची मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते ते. त्यावर आता मैनावती मात्र इकडे रडत असते. आपली मुलगी आपल्याविषयी असा काही विचार करू शकते हे तिच्या कधी मनातही आलेलं नसतं. तिचा मात्र बबलीवर जाम विश्वास असतो आणि आता मात्र तिच्या विश्वासाला चांगलाच तडा गेलाय. आता सदा बोलतो की मला तर आधीपासूनच तिच्यावर संशय होता वगैरे. अशी पोरगी ना जन्माला येण्यापेक्षा न आलेलीच बरी. मैने बोल की आता काय बनायचंय बरं तुला.
आता मैनावती बोलायला फोन घेते आणि बोलते की सायले, अगं तू आता इथून पुढे जे काही सांगशील ना ते सगळं काही आम्ही करायला तयार आहे बघ. सायली आता त्यांना विचारते, तुम्ही आता तुमचं ठरवा की तुम्ही आम्हाला साथ देणार आहात की अजूनही तुमचा बबलीवरच विश्वास आहे बरं. त्यावर आता ही मैनावती ठामपणे सायलीला सांगते, सायले, आता मात्र त्या बबलीवर माझा जराही विश्वास राहिलेला नाहीये. त्यामुळे आता तू जे काही सांगशील ना ते सगळं काही आम्ही करू. तू फक्त सांग आम्हाला काय करायचंय ते. आणि तिने आजपर्यंत जेवढे काही पाप केले आहेत ना त्या सगळ्या पापांची शिक्षा तिला मिळायलाच हवी आहे. आजपासून बबली मेली आमच्यासाठी. तर आता सायली अर्जुनचं काम मात्र इथे झालंय. तर आता डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलाय. अर्जुन आता झोपेतून उठतो आणि त्याला उठल्या उठल्याच कॉफीचा वास येतो आणि समोर पाहतो तर सायली मस्त त्याच्या आवडीची कॉफी आणि कुकीज घेऊन आता आलेली असते. त्यावर आता अर्जुन बोलतो की वा, हे काय, आज मात्र सकाळी सकाळी कॉफी आणि माझ्या आवडीचे कुकीज घेऊन आली आहे. त्यावर आता सायली बोलते की हो, काल आपण कामच तसं केलंय ना. आता प्रियाच्या तो खांद्यावरील तो भाजलेला व्रण देखील पाहिलाय आणि आता सदा मैनाला देखील तिचं खरं रूप दाखवून आपण आपल्या बाजूने वळवून घेतलंय त्याच्याच खुशीमध्ये. आणि हो, ही फक्त कॉफी नाही आहे, ही आहे आपली स्पेशल मारामारी. आणि आता सायली तिने आणलेला एक चहाचा आणि कॉफीचा कप असतो तर त्या दोन्ही कप आता थोडे मिक्स करते आणि तिची ती चहा आणि कॉफी मिक्स करून ती काय मारामारी नाव दिलंय तिने त्या रेसिपीला, ती मारामारी आता ती बनवते. तर आता अर्जुनही मस्त रोमॅन्टिक झालाय आणि तिच्या हातातील कप घेतो आणि तो पूर्ण आता ती मारामारी एकाच कपमध्ये ट्रान्सफर करतो आणि बोलतो की आजची मारामारी खूप स्पेशल आहे कारण आज आपण एकाच कपमधून मारामारी पिणार आहोत वगैरे. आणि आता तो एक घोट पिल्यानंतर आता सायलीकडे ती मारामारी देतो. तर आता असा मस्त त्यांचा रोमॅन्टिक सीन दाखवलाय. त्यानंतर मात्र आता इकडे अश्विन आणि तन्वीचाही रोमॅन्टिक सीन दाखवलाय. तर तन्वी आता सकाळी सकाळीच अश्विन रेडी होत असतानाच त्याचा टिफिन घेऊन येते त्याच्यासाठी आणि बोलते की अश्विन, हे घे टिफिन. त्यावर अश्विन बोलतो की वा, आज एवढे सकाळी सकाळी टिफिन बनवलायस. त्यावर तन्वी बोलते की हो, अरे मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी माझ्यामुळे तुझा टिफिन सांडला ना, म्हणून मी आज लवकर उठले आणि लवकर उठून आज तुझ्यासाठी टिफिन बनवलाय. त्यावर आता अश्विनही मस्त आता रोमॅन्टिक होतो आणि बोलतो की आता हे प्रेम मी दिवसभर पुरवेल वगैरे. आणि तू आता इतकं स्वतःला बदलवलंयस ना की मी रोज तुझ्या प्रेमामध्ये पडतोय. त्यावर आता तन्वी त्याला बोलते, अरे हो, पण पेशंट तुझी प्रायोरिटी आहे, विसरलास का तू, जा बरं पहिला हॉस्पिटलला. आणि बळच त्याला आता हॉस्पिटलला काढून देते आणि बोलते हा अश्विन पण ना एक नंबरचा मूर्ख आहे, नुसती स्माईल जरी फेकली ना तरी याला गुदगुल्या होतात. आणि आता तिला आठवतं की मैना आता सारखे फोन करते आणि हिचा फोन मात्र सायलेंटवर आहे. ती आता लगेच आता तिच्या त्या माणसाला फोन करते आणि त्याला सांगते की मी तुला काही पैसे ट्रान्सफर करतेय आणि एक पत्ता देते, तिथे एक म्हातारी राहतात, तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते पैसे देऊन ये. आता तोही तयार होतो आणि बोलतो की मला माझं कमिशन मिळेल ना. त्यावर तन्वी बोलते की हो हो मिळेल, सगळे पैसे मागायलाच बसलेले आहेत नुसते माझ्याकडे. तर इकडे अर्जुन देखील आता ऑफिससाठी रेडी होत असतो. तर आता सायली येते आणि अशी निवांत बेडवर बसते आणि बोलते की तुमचं आवरलं की सांगा, आपण सोबत नाश्ता करायला जाऊयात. त्यावर आता अर्जुन बोलतो की हे काय पाहतोय मी, नाही म्हणजे तू ठीक आहेस ना. अगं सकाळी सकाळी तर तुझी किती गडबड सुरू असते आणि तू मात्र इतकी निवांत कशी काय बरं आज. त्यावर सायली बोलते की जादू तर खाली झालीये किचनमध्ये. अहो प्रियाने आज सकाळी सकाळी उठून सगळं नाश्ता, दुपारचं जेवण, स्वयंपाक सगळं काही रेडी करून ठेवलंय. त्यावर अर्जुन आता थोडासा त्याच्या छातीवर हात ठेवत ड्रामा करून बोलतो, बापरे हे काय ऐकतोय मी. नाही पण हे सगळं आपल्या पोटाला भोगावं लागणार आहे. बरं ते सगळं जाऊ देत, आपल्याला लवकरात लवकर प्रियाची आणि मैनाची DNA टेस्ट करायला हवी आहे, नाही जेणेकरून हे सिद्ध होईल की ही त्यांचीच मुलगी आहे. कारण प्रिया जेव्हा सापडली त्यावेळेस सिनियरने त्यांची DNA टेस्ट केलीच होती,
पण मला खात्री आहे प्रियाने तेव्हा काहीतरी मॅनेज करून ती टेस्ट पॉझिटिव्ह आणली होती. आता मात्र असं होता कामा नये, तिला या गोष्टीची खबरही लागता कामा नये आणि सिनियर तसा आपल्यावर विश्वासही ठेवणार नाहीये. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर DNA टेस्ट करायला हवी आहे. त्यासाठी आपल्याला तिचं केस किंवा नख वगैरे मिळालं ना तरी चालेल. त्यावर आता DNA सॅम्पल मिळवण्यासाठी सायलीला आयडिया सुचते आणि सायली बोलते की झालं, मला आता एक आयडिया सुचली आहे, आपण तसंच करूया. आणि आता खरं तर सायलीला काय सुचलंय हे काही तिने इथे अर्जुनसोबत शेअर केलेलं नाहीये. त्यामुळे आता पुढचा भाग पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल की आता सायलीचा नक्की काय प्लॅन आहे तो DNA सॅम्पल मिळवण्यासाठी. तर इकडे आता हॉलमध्ये कल्पना प्रतापला बोलत असते की चला नाश्ता करून घ्या, आणि विमल तू जाग अस्मिताला विचारून ये की ती नाश्त्यासाठी बाहेर येते की तिचा नाश्ता खोलीमध्ये द्यायचा आहे म्हणून. तर तेवढ्यातच आता तिथे अस्मिता येते आणि तिच्या मागोमाग सचिनही येतो. तर अस्मिता विचारते, डॅड मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. अहो माझ्या बँक अकाउंटचं काय झालं, तुम्ही बोललात का बँकेशी, तुम्ही सांगणार होतात ना. त्यावर आता प्रताप बोलतो की अगं हो, माझं त्या मॅनेजरशी बोलणं झालंय, तो बोलला की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, होईल तो लवकरच सॉल्व. त्यावर अस्मिता बोलते, अहो पण कधी, मलाच माझे पैसे वापरता येत नाहीयेत आणि त्यामध्ये लाखो पैसे पडून आहेत. त्यावर आता प्रताप बोलतो की अगं हो, पण आता टेक्निकल प्रॉब्लेम झालाय त्यामुळे होईलच तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व, आणि तुला ते पैसे वापरता येत नाहीये म्हणजे काय. त्यावर कल्पना देखील बोलते, अगं असं असेल, तुला काही हवं असेल तर तू आम्हाला सांग ना, आम्ही आणून देऊ ना तुला, आम्ही काही तुला नाही बोललोय का. त्यावर आता हा सचिन मात्र तिथेच असतो आणि लगेच बोलतो की मम्मा असं नाहीये, पण आजकाल आपण पाहतो ना किती फ्रॉड होत आहेत बँक अकाउंटमध्ये वगैरे, आणि असं नको व्हायला की अस्मीचं अकाउंट डिॲक्टिवेट झालंय आणि तरी देखील त्यामधनं लाखो रुपये काढले गेलेत वगैरे, नुकसान तर आपलंच होईल ना, म्हणून आम्ही विचारतोय, बाकी आम्हाला काही पैशांची गरज आहे म्हणून नाही विचारत आहे वगैरे. त्यावर आता अस्मिता देखील त्याची बाजू घेत बोलते, हो ना, म्हणूनच असा काही प्रॉब्लेम नको व्हायला. डॅड तुम्ही लवकरात लवकर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व करा बरं. आणि आता तितक्यातच सायली, अर्जुन आणि तन्वी देखील तिथे येतात. आता अर्जुन हे सगळं काही ऐकतो आणि अर्जुन बोलतो की नक्की तुला तुझे पैसे वापरता येत नाहीयेत की अजून कोणाला. आणि आता सगळेच त्याच्याकडे पाहू लागतात. तर अर्जुन पुढे येतो आणि बोलतो की नाही, म्हणजे तुझे पैसे नक्की तुलाच वापरायचे आहेत की तुझ्या नावाखाली ते दुसरं कोणाला वापरायचे, दुसरं कोणी वापरणार आहे तुझे पैसे. आता तिचं हे बोलणं ऐकल्यावर अस्मिता मात्र त्याच्यावरच चिडते आणि बोलते की अर्जुन मी डॅड सोबत बोलते आणि हा माझ्या अकाउंटचा प्रश्न आहे, ते आम्ही दोघं पाहून घेऊ, तुझा या सगळ्याशी काही एकही संबंध नाहीये, समजलं ना. आता खरं तर अर्जुन काही चिडून पुढे बोलणार तेवढ्यातच सायली त्याला अडवते. तर प्रताप देखील बोलतो, हे बघ अस्मिता, मी आजच त्या बँकशी कॉन्टॅक्ट करतो, हवं तर बँकेमध्ये जाऊन पाहतो मी नक्की काय प्रॉब्लेम झालाय आणि आजच सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, चल नाश्ता करून घे. त्यावर आता अस्मिता बोलते की मला नाही करायचा आहे नाश्ता, आणि तिथून तोऱ्यातच आता निघून जाते. तिच्या मागोमाग सचिनही निघून जातो. तर आता तन्वी लगेच पुढे येते आणि बोलते की आई बाबा, अहो ती ना ओळली बाळंतीण आहे आणि तिच्यामध्ये असे हार्मोनल चेंजेस होत आहेत ना, म्हणून ती अशी चिडचिड करते. आपण तिच्या बोलण्याचं असं वाईट नको वाटून घ्यायला, आपण तिला समजून घ्यायला हवंय की नाही. त्यावर आता कल्पना आता तन्वीचं कौतुक करत बोलते की तन्वी, अगं तू ना आता घर किचन सगळं काही अगदी छान सांभाळलंयस. त्यावर तन्वी बोलते की हो चला मी तुम्हाला नाश्ता वाढते. आणि तेवढ्यातच आता तिचा फोन वाजतो आणि ती बोलते की मी आलेच. त्यावर प्रताप बोलतो की अगं आम्हाला नाश्ता देणार होतीस ना. त्यावर तन्वी बोलते की विमल आहे ना, विमल सगळ्यांना नाश्ता वाढ हं. आणि ती आता तिथून सटकते आणि बाहेर येते फोनवर बोलायला. तर आता तिने जो माणूस पाठवलेला असतो सदा महिन्याच्या घरी पैसे घेऊन, खरं तर त्या माणसाचा कॉल असतो. आता तन्वी त्याच्यावर चिडतेच आणि त्याला बोलते की सांगितलं होतं ना काम झाल्याशिवाय मेसेज करायचा नाही म्हणून, फोन का केलायस. त्यावर तो माणूस सांगतो की पण काम झालंच नाहीये, मी आलोय इथे पण इथे दार बंद आहे, इथे तर कोणीच नाहीये.
त्यावर आता प्रिया बोलते की असं कसं होईल, खिडकीतून आत पहा, असतील ते तिथेच असतील. त्यावर तो माणूस सांगतो नाही, मी खिडकीतून नाही आत पाहिलं, घर मोकळंच आहे, इथे कोणीही नाहीये. त्यावर आता तन्वी त्याला सांगते की हां हां ठीक आहे, एक काम कर, तुला जे पैसे पाठवलेत ना त्यातनं तुझे पैसे काढून घे आणि उरलेले पैसे मला ट्रान्सफर करून दे, आणि फोन ठेवून देते. आता फोन ठेवल्यावर मात्र ही विचार करत असते की एवढ्या सकाळी सकाळी हे सदामयना गेले कुठे असतील. नाही म्हणजे सदाची तब्येत जास्तच बिघडली की काय, मैना त्याला घेऊन हॉस्पिटलला तर गेली नसेल ना. नाही, पण ती जर हॉस्पिटलला गेली असती तर तिने माझ्याकडे पैसे नक्कीच मागितले असते. नक्की कुठे गेले असतील हे दोघं. सायली अर्जुनला तर सामील झाले नसतील ना, त्यांच्या हाती तर लागले नसतील ना हे दोघं. नाही, मला लवकरात लवकर पाहायला हवंय. आणि ती आता घाई गडबडीनेच मैनाला फोन करून पाहत असते आणि चांगलीच टेन्शनमध्ये देखील आलेली आहे. तर इकडे आता प्रिया बाहेर गेल्यानंतर सायली कल्पनाला बोलते, आई तुम्ही आत्ताच प्रियाला म्हणालात ना की तू सगळं काही छानपणे सांभाळतीयस म्हणून, मग आता मी सांगाल तसं एक काम कराल का. त्यावर आता कल्पना बोलते की अजून काय करायचंय आम्ही दोघांनी. आता प्रताप देखील विचारतो की नक्की काय करायचंय. हे बघा, तुम्ही दोघं जे काही सांगताय ना ते आम्ही दोघं सगळं काही करतोय. अरे पण हे सगळं कशासाठी चाललंय ते तरी सांगा. त्यावर सायली बोलते की सांगू, तुम्हाला आम्ही थोड्याच दिवसामध्ये सगळं काही सांगू, फक्त आता मी सांगतेय म्हणून तसं करा. प्रियाला ना आता काहीतरी मोठं द्यायला हवंय. त्यावर आता अर्जुनला देखील खरं तर कळत नसतं की नक्की हिचा प्लॅन काय, पण तो समजावतो की मम्मा डॅड, सायली जसं सांगतीये ना तसं करा आणि आमच्यावर विश्वास ठेवा. आता ते दोघेही तयार होतात. तर आता बाहेर इकडे तन्वी मात्र आता मैनाला फोन करून पाहत असते आणि चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे ती. आता सदा मैना सापडत नाहीये आणि हिचं काही पितळ उघडं पडू नये म्हणून. तर सायली इकडे कल्पनाला सांगते की ज्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत ना त्या चाव्या तुम्ही आज प्रियाला द्या. खरं तर आता हे प्रताप आणि कल्पनालाही पटत नसतं, पण फक्त सायली अर्जुन सांगतायत म्हणून तेही तयार होतात. आणि आता कल्पना प्रियाला आवाज देत असते, तन्वी तन्वी इकडे ये ग. पण आता खरं तर हीच जाम घाबरून जाते आणि बोलते की आता काय झालंय. नाही नाही, हे असं टेन्शन वगैरे चेहऱ्यावर दिसायला नकोय, नाहीतर सायली अर्जुन बरोबर हेरतील. आणि आता ती थोडीशी नॉर्मल होऊनच घरात येते आणि विचारते की काय झालं. तर घरात येऊन पाहते तर सगळ्यांचे चेहरे असे पडलेले असतात. त्यावर आता ती विचारते की तुम्ही नाश्ता केला का, नक्की काय प्रॉब्लेम झालाय. त्यावर आता कल्पना बोलते की अजून काही झालं नाहीये, पण होणार आहे, सांगते. लगेच अश्विनला फोन कर आणि ताबडतोब घरी बोलावून घे, खूप महत्वाचं काम आहे म्हणावं. आता तन्वी खरं तर विचारायचा प्रयत्न करते, पण तिला मात्र कोणीही काही एक सांगत नाही. आता तन्वी मात्र विचार करत असते की हे असे तोंड लटकवून काय उभे राहिलेत बरं, नक्की काय झालं असेल. नाही, सायली अर्जुनने माझ्या विरोधामध्ये तर काही बॉम्ब वगैरे टाकला नाहीये ना. तर आता अश्विन देखील घरी आला आहे आणि अश्विन घरी आल्यानंतर मात्र कल्पना तन्वीला बोलते की तन्वी, तू आता इतक्या दिवसांपासून आम्ही पाहतोय की सगळ्या जबाबदाऱ्या अगदी छानपणे पार पाडतीयस. नाही म्हणजे मी तुला मुद्दामहूनच जास्त कामं सांगायचेस, पण तरी देखील तू कुठलीही चिडचिड वगैरे न करता सगळी कामं व्यवस्थित पार पाडायचीस. त्यामुळे मला तुला काहीतरी द्यायचंय. आणि ती आता सायलीला बोलते, सायली त्या घराच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत ना, घराच्या आणि तिजोरीच्या त्या किल्ल्या दे बरं मला. त्यावर सायली बोलते की हो आई, पण त्याचं तुम्हाला काय करायचंय आता. त्यावर कल्पना बोलते मी सांगितलंय तेवढं कर. आणि आता ती सायलीकडनं त्या किल्ल्या घेते आणि तन्वीला बोलते की तन्वी हात पुढे कर बरं. आणि तन्वीने हात पुढे केल्यावर तिच्या हातात ती त्या किल्ल्या ठेवते आणि बोलते की या किल्ल्या आजपासून तुझ्या आहेत. आमची सून म्हणून, पूर्ण आईची नातसून म्हणून तू स्वतःला सिद्ध केलंयस. आणि पूर्णाई नेहमी म्हणते ना, जो जबाबदारी घेऊ पाहतोय त्याला एक संधी द्यायला हवी आहे म्हणून. आणि म्हणूनच आता पूर्ण घराची जबाबदारी मी तुझ्यावर देतीये. या फक्त किल्ल्या नाही आहेत, पूर्ण घराची जबाबदारी आहे, लक्षात ठेव. आणि मला माहित आहे की तू सगळं काही छानपणे सांभाळशील.
आता मात्र तन्वी जाम खुश झाली आहे त्या किल्ल्या पाहून. आणि आता अश्विनला देखील खूप छान वाटतंय, भारी वाटतंय की अरे वा, आपल्या घरचे आता तन्वीवर इतका विश्वास ठेवतायत की तिला किल्ल्या दिल्या आहेत आता त्यांनी तिजोरीच्या वगैरे. त्यामुळे प्रताप देखील बोलतो की कल्पना, हे मात्र तू अगदी उत्तम केलंयस हा. नाही म्हणजे इतक्या दिवसांपासून आपण पाहतोय की तन्वी अगदी मनाने सगळं काही करतीये. आता मात्र सायली आणि अर्जुन चिडायचं नाटक करतात. तर अर्जुन बोलतो, मम्मा अगं तू हे काय केलंयस? तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेस तिला. अगं ही तर 2 दिवसामध्ये सगळी तिजोरी खाली करेल. ही किती खोटारडी आहे माहित आहे ना आपल्याला. त्यावर आता अश्विन बोलतो की दादा बस, तन्वीवर काही आरोप करू नकोस हं. काही आरोप करण्याआधी ना जरा विचार कर. त्यावर तन्वी आता लगेच नाटक करत बोलते की अर्जुन, अरे आई बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. मी इतके दिवस बदलायचा प्रयत्न करतेय ते त्यांच्या लक्षात आलंय. अरे त्यांनी जर माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय तर थोडासा विश्वास तूही ठेवच की. तर आता हे ऐकल्यावर सायली मात्र जाम चिडते आणि तिला बोलते, विश्वास आणि तुझ्यावर? अगं तुला तर मी लहानपणापासून ओळखते. तुझं खरं रूप आहे ना मला चांगलंच माहित आहे. तू जगाला फसवू शकशील पण मला नाही, समजलं ना. आण त्या किल्ल्या इकडे. त्या किल्ल्या फक्त आणि फक्त माझ्या आहेत, तुझ्या नाही काय. आणि तिच्या हातातनं त्या किल्ल्या ती हिसकावूनच घेते. त्यावर आता तन्वी देखील चिडते आणि बोलते की सायली, अगं किती जळशील अजून माझ्यावर? नाही म्हणजे लहानपणीच्या दुश्मनीचा राग तू अजून मनात ठेवणार आहेस का? आणि माझ्याशी असं वागणार आहेस का? त्यावर सायली देखील चिडून बोलते की हो, माझा तुझ्याबद्दलचा राग न कधीच जाऊ शकत नाहीये. आणि आता खरं तर इथे दोघींचंही भांडण सुरू होतं. आता अश्विन त्या दोघींच्या भांडणात मध्ये पडतो आणि बोलतो की सायली वहिनी, अगं काय चाललंय तुझं? त्या चाव्या दे पाहू तू आता तन्वीकडे. पण सायली मात्र ऐकायला तयारच नाहीये. आणि सायली बोलते की नाही, या किल्ल्यांवर फक्त माझाच अधिकार आहे आणि या माझ्याकडेच राहतील. तर आता तन्वी तिच्याकडनं त्या किल्ल्या हिसकावून घ्यायला जाते आणि दोघींची आता इथे त्या किल्ल्यांसाठी मारामारी होताना आपण पाहतोय. आता सायली मात्र इतकी शांत दिसतीये, पण मात्र आता तन्वीची आणि तिची मात्र एकमेकांचे केस ओढून ओढून मारामारी पाहताना दिसते आपल्याला. आणि आता घरातील सगळेच जण यांची मारामारी सोडवायचा प्रयत्नात आहेत, पण मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीचं आता हे सगळं रूप पाहून अर्जुन देखील हैराण झालाय आणि तिला बोलतो, बायको अगं हे काय? नेहमी तर तू इतकी शांत असतेस आणि आज तू चक्क प्रियासोबत मारामारी केली आहेस. त्यावर आता सायली मात्र खुश होत तिने जे मारामारीमध्ये प्रियाचे केस तोडलेले असतात DNA टेस्टसाठी, ते केस आता ती अर्जुनला दाखवत बोलते की हे पहा, प्रियाचा केस मिळवला मी. एक नाही, 3 केस मिळवलेत मी तिचे. आणि खरं तर आता हे सगळं पाहिल्यावर अर्जुनलाही धक्काच बसतो. म्हणजे सायलीने हे सगळा काही ड्रामा फक्त आता DNA टेस्टसाठी केस मिळवण्यासाठी केला होता. तर आता पुढील भागामध्ये आपल्याला या दोघींची मारामारीही पाहायला मिळणार आहे आणि DNA टेस्टही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील एपिसोड अजिबातही मिस करू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.